शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आलो आहे आपण साऊर या गावाला आणि इथे जे आपले प्रगतशील शेतकरी आहेत अभय बोंडे सर यांच्या शेतात 5 ते 6 वर्ष झाले जे ग्रीन लाईफची ट्रीटमेंट वापरत आहेत. आज आपण त्यांच्या शेतात आल्यावर आपण त्यांना विचारणार आहे की आज तुम्ही जे आपली ट्रीटमेंट करत आहात यासाठी तुम्ही काय काय केलाय आणि तुमच्या ज्या चनाचा जो हा प्लॉट आहे याच्यावर तुम्हाला माझ्या बाजूची केमिकलच्या तुरी आहे आणि ही मी ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरच्या प्रोडक्टची केलेली तूर आहे. अच्छा. कन्व्हर्शन मध्ये यावर्षी खूप प्रॉब्लेम गेला. फुलं तर फुलंच. आता आजही तुम्ही केमिकलची तूर पहा, त्याच्यावर आजही तुम्हाला हिरवे पिवळे फुलं दिसेल. अच्छा. आणि माझी जो प्लॉट पाहून राहिला तुम्ही की पूर्ण तूर पूर्ण शेंगा लागलेल्या आहे आणि आज झुकलेली आहे. अच्छा. हा झाला तुरीतला फरक. आणि दुसरा चनाचा म्हणायचा उद्देश, आता चना मी ज्या दिवशी पेरला, मी पेरला 14 नोव्हेंबरला. माझ्याच बाजूनी अजिंक्य बोंडे म्हणून आहे, त्यांनीही 14 नोव्हेंबरला पेरला. अच्छा. त्यांनी रासायनिक खत वगैरे वापरलं. मी कुठल्याही प्रकारचं खत नाही. आपलं पेरते वेळी सुद्धा खत नाही, फक्त आपलं सॉइल लावला आणि पेरणी केली. सॉइल लावला आणि पेरणी केली. त्याच्यानंतर जे तुम्ही लोकांनी सांगितलं आणि मला जी माहिती आहे त्यानुसार याला फक्त एनपीके आणि टॉनिक देत गेलो. अच्छा. आज तुम्ही हा जो प्लॉट पाहताय तर हा प्लॉट पेरतानाही 3 ओळीनंतर एक अंतर सोडलं होतं, 5 ओळीनंतर अंतर सोडलं होतं. पण आज तुम्ही जर पाहाल तर हा पूर्ण प्लॉट भरलेला आहे. बरोबर. म्हणजे 2 फवारणी पर्यंत हा प्लॉट पूर्ण भरलेला आहे. अच्छा. म्हणजे येत्या 10 दिवसात तुम्हाला कुठल्याही प्रकारची जागा याच्यात दिसणार नाही. म्हणजे एकंदरीत जर पाहता केमिकलच्या आणि ग्रीन लाईफच्या याच्यामध्ये तुम्हाला जो फरक दिसायला पाहिजे तो प्लॉट मध्ये तर आहेच, पिकांमध्ये तर आहे, पण जमिनीत तुम्हाला दिवसेंदिवस हा फरक जाणवून राहिला. त्याचे हे रिझल्ट तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धती. सलग एक शेतकरी 4 ते 5 वर्षापासून ग्रीन लाईफच्या औषधी वापरून राहिला. त्यामध्ये शेतकऱ्यांना झालेला जमिनीमध्ये फायदा आणि त्यानंतर पिकामध्ये दर वर्षाला त्यांना कुठेतरी नवीन पिकामध्ये ग्रोथ दिसत आहे. तर सर मला तुम्ही सांगा की या वर्षी या अशाही वातावरणामध्ये तुम्हाला एक आता सध्या तर आवरेजचा अंदाज एक किती लागू शकते? सध्या तर आपण एक अंदाज घेऊ शकतो. एक सर कमीत कमी जर काढला तर एकरी 10 तर लागेल कमीत कमी, बोललो आहे मी. आणि त्याच्यापेक्षा जास्तच लागेल, कारण ही व्हेरायटी जॉकी आहे आणि आमच्याकडे खूप चांगली येते. बर, हा एक झाला तुमचा एक अंदाज. आणि याच तुलनेमध्ये जे तुमच्या याच्यामध्ये जे गावामधले जे प्लॉट असतील त्यांचा एक काय असा एक अंदाज? नाही सर, त्यांचा एक वाईट म्हणता येणार नाही, पण 7 ते 8च्या दरम्यान येईल. म्हणजे त्याच्यापेक्षा आपण 2 पोते तरी एकरी जास्त कुठं तरी तुम्ही त्याच्यापेक्षा थोडं का जास्त, म्हणजे थोडं का होईना तुम्ही समोर असाल. म्हणजे सेंद्रिय करूनही तुम्ही कुठेतरी समोर असाल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आज लोक सेंद्रिय करूनही त्यातल्या त्यात जर तुम्ही ग्रीन लाईफ करताल तर 100% तुम्हाला केमिकल पेक्षा किंवा इतर कुठलाही प्रोडक्ट असेल त्यापेक्षा चांगला आवरेज तुम्हाला लागू शकते. आणखीन एक प्रश्न आहे सर तुम्हाला, सेंद्रियचा जो आपला खर्च आहे रासायनिकच्या तुलनेमध्ये कमी आहे की जास्त आहे? आपला जो ग्रीन लाईफचा जो खर्च आहे हा तुम्हाला म्हणजे तुमचं काय मत आहे याविषयी? मी तर गेल्या सर 6 वर्षापासून रासायनिकच्या दुकानातच गेलो नाही. अच्छा. अरे वा. 6 वर्ष झाले मी ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरचेच प्रोडक्ट वापरत आहे. अच्छा. 1 रुपयाचं कोणतं खत नाही, काही नाही. आता मी हे तर म्हणणार नाही, पण चण्याला आता मी लोकांना प्रिपेअर करतो की हे औषध मारा, तर 4100 ते 4200 रुपये चण्याचा खर्च येते. म्हणजे आपला ग्रीन लाईफचा खर्च हा 4100 ते 4200 रुपये सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बरं, या तुलनेत रासायनिकचा खर्च? रासायनिकचं म्हटलं तर आता तुम्ही डीएपीचं खत पहा किती रुपयात झालं. 1300-1400 डीएपी. तेच 1400 रुपये पकडा आणि प्लस करा, म्हणजे 4100 रुपये त्याला खर्च काहीच वाटत नाही, नॉर्मल वाटते त्याला वाटते. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार केमिकलचा जो खर्च आहे, रासायनिकचा जो खर्च जातो हा ग्रीन लाईफ पेक्षा कुठेतरी जास्त जाते. जास्त आहे, 100%. म्हणजे तुम्ही खर्चातही समाधानी आहात आणि जे तुम्हाला उत्पन्नामध्ये तुम्ही समाधानी आहात आणि तुमची जे जमीन जी आज सुपीक होऊन राहिली याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात. मला सर्व काही सांगितलं. मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न असा आहे की ग्रीन लाईफ विषयी आणि सेंद्रिय विषयी तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? नाही, माझं शेतकऱ्यांना नम्रतेने विनंती आहे की सर्वप्रथम आपल्याला पीक कमी जास्त होणं हा दुसरा भाग आहे, पण आपली जमीन चांगली राहिली पाहिजे, आपली शेतमावली चांगली राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आज आपल्याला पर्याय म्हणून ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरची कंपनी खूप चांगली निघाली आणि खरोखरच सांगतो याचे रिझल्ट जे आहे ना अप्रतिम आहे. मित्र हो, कधी अर्धा करून पहा. जर आपल्याकडे 10 एकर शेत असेल तर 5 एकर पुढच्या वर्षी करून पहा. माझी नम्रतेने विनंती आहे. आपण देश वाचवायचा असेल तर कुठेतरी ऑर्गॅनिक कडे वळायचं असेल, तर आपल्याला रिझल्टही आले पाहिजे. तर रिझल्ट कोण देते? ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरच्या कंपनीनं गेल्या 6 वर्षापासून मला दिले आहे. म्हणून पुरेच एकदा आपल्याला विनंती करतो की आपण ग्रीन लाईफ करा, देश वाचवा, आपली माती वाचवा. धन्यवाद.
इथे आलेल्या सर्व शेतकऱ्यांना, गावातील जे शेतकरी असतील किंवा इतर हा जो व्हिडिओ पाहत असतील, या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं मनोगत इथं व्यक्त केलं आहे. आणि तसंच त्याप्रमाणे शेतकऱ्याचा इथं मोबाईल नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. तुम्हाला जर काही माहिती लागल्यास तुम्ही शेतकऱ्याशी संपर्क करू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती आम्ही या माध्यमातून देऊ. जय ग्रीन लाईफ. जय ग्रीन.